वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। धनशांती मल्टी ट्रेडर्सचा 2 वर्षापासून फरारी असलेला आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अभिलेखावरील फरारी व पाहिजे असलेले आरोपी यांची शोध मोहीम राबवण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रमुख यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगाने धनशांती मल्टी ट्रेडर्स सर्व्हिसेस ही LLP कंपनी बोरोडे तालुका कागल येथे काढून सदर ठिकाणी आरोपी यांनी 1 लाख रुपये गुंतवणुकीवर प्रतिमाहा 11,430 रुपये पे आउट देण्याचे आमिष दाखवून त्यातून गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून आरोपी यांनी गुंतवणूक करून घेऊन त्यांना आरोपी यांनी फसवणूक केल्याप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये 5 आरोपींना अटक केली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी वैभव कृष्णात पाटील वय 35 राहणार माळवाड पाडळी खुर्द तालुका करवीर हा गुन्हा घडल्यापासून मिळून न आल्याने त्याची पाहिजे असलेल्या अभिलेखावर नोंद घेण्यात आली होती। कोल्हापूर जिल्ह्यात काल दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते। सदर कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान वेळी सदर आरोपी हा माळवाड पाडळी खुर्द तालुका करवीर येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार रोहित मर्दाने व विजय इंगळे यांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, रोहित मर्दाने, विजय इंगळे, संजय पडवळ, युवराज पाटील, महेश अंबी, लखन पाटील, सोमराज पाटील, सुशील पाटील, राजू येडगे यांनी सापळा रचून त्यास माळवाड पाडळी खुर्द येथून ताब्यात घेतले आहे। आरोपी वैभव कृष्णात पाटील वय 35 वर्ष राहणार माळवाड पाडळी खुर्द तालुका करवीर याच्यावर मुरगुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याने त्यास पुढील कारवाई करिता मुरगुड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन